सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि जबरदस्त आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो। काल दुपारनंतर सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा प्रति क्विंटल मागे 500 ते 700 रुपयाची आपल्याला वाढ पाहायला मिळालेली आहे। मग एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळते सोयाबीनला बाजारभाव पहा शेवटपर्यंत व्हिडिओ। पण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती भोकर आवक आलेली आहे सोयाबीनला 2 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6300 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 6460 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6380 रुपयाचा। नंतरची बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका आवक आलेली आहे सोयाबीनला 56 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6400 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 6650 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 6525 रुपयाचा मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती आहे मलकापूर सोयाबीनला आवक आलेली आहे 138 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6200 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 6905 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 6805 रुपये मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती आहे गेवराई या ठिकाणी सोयाबीनला आवक आलेली आहे 3 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6700 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 6941 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6820 रुपयाचा। नंतरची बाजार समिती आहे मित्रांनो निलंगा या ठिकाणी सोयाबीनला आवक आलेली आहे 43 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6200 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 7000 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 6500 रुपयाचा मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती आहे चांदूर रेल्वे पिवळ्या सोयाबीनला आवक आलेली आहे 6 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6525 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 7000 रुपये, तर सर्वसाधारण दर सुद्धा 7000 रुपये मिळत आहे। नंतरची बाजार समिती आहे बाभुळगाव या ठिकाणी सोयाबीनला आवक आलेली आहे 220 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 6101 रुपया, सर्वात जास्त दर मिळाला 6960 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 6601 रुपये मिळाले।